मुंबई नाका पोलिसांचे परिसरात पथसंचलन। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याचे प्रमुख मार्गावरून पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। या पथसंचलनात एपी, आंध्र प्रदेश पोलीसही सहभागी झाले होते। गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विनयनगर पोलीस चौकीपासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली। रुपालीनगर, नारायणी हॉस्पिटल, भारतनगर, बजरंगवाडी मार्गे अशोका मार्ग पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली। येत्या 20 मे रोजी नाशिक लोकसभा निवडणूक पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने निवडणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांनी हे शक्ती प्रदर्शन केले। या पथसंचलनामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे 4 अधिकारी तर 20 कर्मचारी, तर आंध्र प्रदेश मधील 1 पोलीस अधिकारी व 55 पोलीस कर्मचारी सहभागी होते। यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, पोलीस उपनिरीक्षक मुस्ताक शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार चौधरी देवीदास गाढवे, सीमा अहिरे, पोलीस अंमलदार समीर शेख, मनीषा सोनूने, पोलीस अंमलदार मोहिनी लांडगे, गणेश बोरनारे आदी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।